गुड मॉर्निंग. आज जेवण कोण बनवणार याच्यावर आम्ही एक बेट लावतोय. काही दिवसांपूर्वी आम्ही मिरचीच्या बी पासून एक झाड लावलं होतं आणि त्याला बऱ्याचशा मिरच्या आलेल्या आहेत. जो कोणी करेक्ट गेस करेल किंवा त्याच्या आजूबाजूला की एवढ्या मिरच्या आहेत असं सांगेल तो ती बेट जिंकणार आणि जे कोणी रॉंग गेस करेल त्याला जेवण बनवावं लागेल. तुला किती वाटतात किती मिरच्या आल्या असतील? अंदाजे बघू नको तिकडे. मला असं वाटतंय 18. 18. मला असं वाटतंय की त्याला 22 मिरच्या आल्या असतील. तू आधी काउंट केलेलं नाही खरं जा. नाही तू खरं सांग काउंट केलेलंस ना? नाही ग बाबा. मी ऑफिसला असते तेव्हा तू हेच करत नाही, असतोस ना आणि मग असे बेट्स लावतो. ते झालं. मी माझं चेंज करते. नाही मी माझं चेंज नाही करते. नाही मला असं एकदा वाटतं की ठरलंय 25 आहेत. नाही तुझे 18 होते सो तू गपचूप बस. ही साईज आयडियल साईज मांडली जाईल, छोट्या साईज आयडियल साईज नाही मांडली. कसली मिरची आली आहे हो ही भारी. आई, कष्टाचं फळ मित्रांनो. किती भारी वाटतं. अशा तुमतुनी सुंदर दिसतात मिरचींचे शेप खूप सुंदर. बघितलं किती आहेत? 5 तर इथे येतात. सो फुलांपासून मिरची येणं म्हणजे हे आपण फक्त ऐकतो किंवा असं, पण हे बघणं इज लाईक कष्टाचं फळ आहे मैत्रिणी, कष्टाचं फळ. खूप जण आम्हाला विचारतात की तुम्ही बाहेर फिरायला जाता तर तुमच्या झाडांची काळजी किंवा कोण घेतात. आमच्या समोरच्या काकी ज्या आहेत खोत काकी त्या खरंच खूप छान आहेत. त्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा केरळला गेलेलो किंवा त्याच्या आधी पण आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो त्या सगळ्या झाडांना पाणी वगैरे ते देतात आणि त्यांच्यामुळेच ही झाडं आता जगली आहेत. थँक्यू काकी. थँक्यू काकी. ह्या अर्ध्या मिरच्या त्यांना पण आम्ही देणार आहोत. वर्षा काढ ना वर्षा. हरशील म्हणून कसं करशील माझ्या बरोबर गद्दारी. हे इकडे सगळी प्रोसेस दिसते. म्हणजे स्टार्टिंगला अशी कळी असते, मग ते फूल होतं आणि मग ती फुलातून ते फूल थोडंसं असं मुरझवतं आणि मग हे अशी मिरची सुरू होते आणि मग त्यातून अशा सुंदर आपल्याला मिरच्या येतात. तर काउंटिंग करूया. निपक्ष रिझल्टसाठी आम्ही परीला खास बोलवलंय. 36. ना तुझं नाही माझं असं काही नाहीये. परी आधी सांग कोण जिंकलं? दोघी म्हणजे आजचं जेवण परी करेल. आम्ही दोघी. तुम्ही सुद्धा तुमच्या बाल्कनीमध्ये असं किचन गार्डन उभं करू शकता जिकडे तुम्हाला मिरची, टोमॅटो, ॲलोवेरा, कढीपत्ता जी आपल्याला डेली किचनमध्ये यूज होतात ते तुम्ही गोष्टी लावू शकता आणि ती झाडं लावू शकता. त्याला जास्त काळजी घ्यायची गरज नाही लागत. थँक्यू सो मच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की फॉलो करा इंस्टाग्राम. तोपर्यंत टाटा, बाय बाय.